गीता प्रवचने अध्याय 16वा. पुरुषोत्तम योगाची पूर्वप्रभा, दैवी संपत्ती. गीतेच्या पहिल्या 5 अध्यायात जीवनाची एकूण योजना काय आहे आणि आपला जन्म कसा सफल होईल ते आपण पाहिलं. त्यानंतर 6व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत भक्तीचा निरनिराळ्या प्रकारे विचार केला. 11व्या अध्यायात भक्तीचे दर्शन झाले. 12व्या अध्यायात सगुण व निर्गुण भक्ती यांची तुलना करून भक्ताची थोर लक्षणे पाहिली. 12व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत कर्म व भक्ती ही 2 तत्वे तपासून झाली. तिसरा ज्ञानाचा विभाग राहिला होता, तो आपण 13, 14 व 15 या अध्यायात पाहिला. आत्मा देहापासून अलग करणे, त्यासाठी 3ही गुण जिंकून घेणे व शेवटी सर्वत्र प्रभू पाहणे. 15व्या अध्यायात जीवनाचे संपूर्ण शास्त्र पाहिले. पुरुषोत्तम योगात जीवनाची पूर्णता होते, त्याच्या पलीकडे काही उरत नाही. कर्म, ज्ञान व भक्ती यांचा अलगपणा मला सहनच होत नाही. काही साधकांची निष्ठा अशी असते की त्यांना फक्त कर्मच सुचते. कोणी भक्तीचा स्वतंत्र मार्ग कल्पितात व त्यावरच सारा भार देतात. काहींचा कल ज्ञानाकडे असतो. जीवन म्हणजे केवळ कर्म, केवळ भक्ती, केवळ ज्ञान असा केवलवाद मी मानू इच्छित नाही. उलटपक्षी कर्म, भक्ती व ज्ञान यांची बेरीज असा समुच्चयवाद ही मी मानित नाही. काही भक्ती, काही ज्ञान, काही कर्म असा उपयुक्ततावाद ही मला पटत नाही. आधी कर्म, मग भक्ती, मग ज्ञान अशासारखा क्रमवादही मी स्वीकारित नाही. तिन्ही वस्तूंचा मेळ घालावा असा सामंजस्यवादही मला पसंत नाही. मला असे अनुभवासे वाटते की कर्म म्हणजेच भक्ती म्हणजेच ज्ञान. बर्फीच्या तुकड्यातील गोडी, तिचा आकार, तिचं वजन या गोष्टी निरनिराळ्या नाहीत. ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकतो त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला, तिचे वजनही पचवले, तिची गोडीही चाखली. तिन्ही गोष्टी एकत्रच आहेत. बर्फीच्या प्रत्येक कणाकणात आकार, वजन आणि गोडी आहेत. अमक्या तुकड्यात आकारच आहे, तमक्या तुकड्यात गोडीच आहे, अमक्या तुकड्यात वजनच आहे असे नाही. त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक क्रियेत परमार्थ भरून राहावा. प्रत्येक कृत्य सेवामय, प्रेममय व ज्ञानमय व्हावे. जीवनातील सर्व अंगप्रत्यंगात कर्म, भक्ती व ज्ञान भरून राहावे. याला पुरुषोत्तम योग म्हणतात. सारे जीवन केवळ परमार्थमय करावयाचे ही गोष्ट उच्चारावयास सोपी आहे, परंतु या उच्चारातील जो भाव त्याचा जर विचार करू लागलो तर केवळ निर्मळ अशी सेवा व्हावयास अंतःकरणात शुद्ध ज्ञानभक्तीचा जिव्हाळा गृहीत धरला पाहिजे. म्हणून कर्म, भक्ती व ज्ञान अक्षरशः एकरूप आहेत. या परमदशेला पुरुषोत्तम योग म्हणतात. जीवनाची अंतिम सीमा येथे गाठली गेली. आता आज या 16व्या अध्यायात काय सांगितले आहे? ज्याप्रमाणे सूर्योदय व्हायचा असला म्हणजे आधी प्रभा फाकते, त्याप्रमाणे जीवनात कर्म, भक्ती व ज्ञान यांनी पूर्ण असा पुरुषोत्तम योग उदय पावण्यापूर्वी सद्गुणांची प्रभा बाहेर फाकू लागते. परिपूर्ण जीवनाची ही जी आगामी प्रभा, त्या प्रभेचे वर्णन 16व्या अध्यायात केलं आहे. ही प्रभा कोणत्या अंधाराशी झगडून प्रकट होते त्या अंधाराचेही वर्णन केले आहे. एखाद्या वस्तूचा पुरावा म्हणून काही प्रत्यक्ष वस्तू पाहाव्यास आपण मागतो. सेवा व भक्ती व ज्ञान जीवनात आली आहे हे कशावरून समजायचं? आपण शेतात कष्ट करतो व धान्याची रास शेवटी मोजून घेतो. त्याप्रमाणे आपण जी साधना करतो त्यातून आपल्या अनुभवास काय आले, किती सद्वृत्ती खोल गेल्या, किती सद्गुण अंगी बांधले, जीवन सेवामय खरोखर किती झाले हे तपासावायला हे अध्याय सांगत आहे. जीवनाची कला किती चढली ते पाहावयास हा अध्याय सांगत आहे. जीवनाच्या या वाढत्या कलेला गीता दैवी संपत्ती ही संज्ञा देते. याच्या विरुद्ध ज्या वृत्ती त्यांना आसुरी म्हणलं आहे. 16व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्ती यांचा झगडा दाखवला आहे. अहिंसेची आणि हिंसेची सेना. ज्याप्रमाणे पहिल्या अध्यायात एकीकडे कौरव व दुसरीकडे पांडव समोरासमोर उभे केले आहेत, त्याप्रमाणे सद्गुणांची दैवी सेना व दुर्गुणांची आसुरी सेना येथे समोरासमोर उभ्या केल्या आहेत. तर प्राचीन काळापासून मानवी मनात सद असत प्रवृत्तीचा जो झगडा चालू असतो त्याचे रूपकात्मक वर्णन करण्याची पद्धती पडलेली आहे. वेदात इंद्र व वृत्र,
पुराणात देव व दानव, तसेच राम व रावण, पारशांच्या धर्मग्रंथात अहुरमझद आणि अहरिमान, ख्रिस्ती धर्मात प्रभू व सैतान, मुसलमानी धर्मात परमेश्वर व इब्लिस, अशा प्रकारचे झगडे सर्व धर्मातून आहेत. काव्यामध्ये स्थूल व ढोबळ विषयांचे वर्णन सूक्ष्म वस्तूंच्या रूपकाने करतात, तर धर्मग्रंथात सूक्ष्म मनोभावांना ठसठशीत स्थूल रूप देऊन वर्णितात. काव्यात स्थूलाचे सूक्ष्माने वर्णन, तर येथे सूक्ष्माचे स्थूलाने वर्णन केले जाते. यावरून असे सुचवायचे नाही की गीतेच्या आरंभीचे युद्धाचे वर्णन आहे ते केवळ काल्पनिक आहे. ती ऐतिहासिक घटनाही असेल, परंतु कवी त्या घटनेचा स्वतःच्याच इष्टहेतूकरता उपयोग करून घेत आहे. कर्तव्यासंबंधी मोह पडला असता कसे वागावे ही गोष्ट युद्धाचे रूपक देऊन मांडली आहे. या 16व्या अध्यायात चांगल्याचा व वाईटाचा झगडा दाखवला आहे. गीतेमध्ये युद्धाचे रूपकही आहे. कुरुक्षेत्र बाहेरही आहे व आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. आरशात ज्याप्रमाणे माझेच बरे वाईट प्रतिबिंब दिसेल, त्याप्रमाणे माझ्या मनातील बरे वाईट विचार बाहेर शत्रुमित्र रूपाने मला दिसतात. मी जागृतीतील स्वप्नात पाहतो, त्याप्रमाणे मनातील बाहेर पाहतो. आतील युद्ध व बाहेरील युद्ध यात मुळीच फरक नाही. जे खरे युद्ध आहे ते आतच आहे. आपल्या अंतःकरणात एका बाजूस सद्गुण तर दुसऱ्या बाजूला दुर्गुण उभे आहेत. त्यांची रचना आपण नीट केलेली आहे. सैन्यात ज्याप्रमाणे सेनापती लागतो त्याप्रमाणे येथेही सद्गुणांचा एक सेनापती नेमला आहे. या सेनापतीचे नाव आहे अभय. या अध्यायात अभयाला पहिले स्थान दिलेले आहे. ही गोष्ट सहजासहजी झालेली नाही. हेतुपुरस्सरच अभय शब्द प्रथम योजिला असावा. कोणत्याही गुणाची अभयाशिवाय वाढ होत नाही. खरेपणाशिवाय सद्गुणाला किंमत नाही. खरेपणाला निर्भयता लागते. भयभीत वातावरणात सद्गुण फोफावत नाहीत. भयभीत वातावरणात सद्गुणही दुर्गुण होतील, सत्प्रवृत्तीही दुबळ्या होतील. निर्भयता सर्व सद्गुणांचा मुख्य नायक आहे. पण सैन्याला आघाडी व पिछाडी दोन्हीकडे पाहावे लागते. सरळ हल्ला समोरून येतो, पण पाठीमागून चोरटा हल्ला येण्याचाही संभव असतो. सद्गुणांच्या आघाडीस निर्भयता ठाण मांडून उभी आहे, तर पिछाडी नम्रता सांभाळीत आहे. अशी ही मोठी सुंदर रचना केली आहे. एकंदर 26 गुण येथे दिले आहेत. यातील 25 गुण अंगी ठसले व जर का त्याचा अहंकार जडला तर एकदम पाठीमागून हल्ला होऊन मिळवलेले सारे जावयाचे. म्हणून पाठीमागचे बाजूस नम्रता हा सद्गुण ठेवला आहे. जर नम्रता नसेल तर जयाचे पराजयात केव्हा रूपांतर होईल ते कळणारही नाही. अशा रीतीने पुढे निर्भयता व मागे नम्रता ठेवून सर्व सद्गुणांचा विकास करून घेणे शक्य होईल. या 2 गुणांच्या मध्ये जे 24 गुण आहेत ते बहुतेक अहिंसेचेच पर्याय आहेत असे म्हटले तरी चालेल. भूतदया, मार्दव, क्षमा, शांती, अक्रोध, अहिंसा, अद्रोह हे निरनिराळे अहिंसेचेच पर्याय आहेत. अहिंसा व सत्य या 2 गुणात सारे येऊन जाते. सर्व सद्गुणांना संक्षेप दिला तर शेवटी अहिंसा व सत्य 2च वस्तू राहतील. त्यांच्या पोटात बाकी सारे सद्गुण येतात. परंतु निर्भयता व नम्रता यांची गोष्ट वेगळी. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो. सत्य व अहिंसा या 2 गुणांचे भांडवल घेऊन निर्भयपणे पुढे गेले पाहिजे. जीवन विशाल आहे, त्यात अनिरुद्ध संचार करीत गेले पाहिजे. पाऊल चुकू नये म्हणून नम्रता बरोबर असली म्हणजे झाले. मग चला सत्य अहिंसेचे सर्वत्र प्रयोग करीत निर्भयपणे पुढे. तात्पर्य: सत्य व अहिंसा यांचा विकास निर्भयता व नम्रता यांनी होतो. एका बाजूने सद्गुणांची फौज उभी आहे, तशी इकडे दुर्गुणांचीही उभी आहे. दंभ, अज्ञान वगैरे दुर्गुणांबद्दल फार बोलायला नको. या गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. दंभ तर अंगवळणी पडल्यासारखाच आहे. सर्व जीवन दंभावर उभारल्यासारखेच आहे. अज्ञानासंबंधी बोलायचे म्हणजे अज्ञान ही एक गोजीरवाणी सबब आपण पदोपदी पुढे मांडतो. जणू अज्ञान म्हणजे फारसा मोठा गुन्हाच नाही. परंतु भगवान सांगतात अज्ञान हे पाप आहे. सॉक्रेटिस याच्या उलट म्हणाला होता. खटल्याच्या वेळी तो म्हणाला, ज्याला तुम्ही पाप समजता ते अज्ञान आहे व अज्ञान क्षम्य आहे. अज्ञानाशिवाय पाप कसे संभवेल व अज्ञानाला शिक्षा कशी देणार? परंतु भगवान सांगतात
अज्ञान हेही पापच आहे. कायद्याचे अज्ञान ही काही बचावाची गोष्ट होऊ शकत नाही असे कायद्यामध्ये सांगतात. ईश्वराच्या कायद्याचे अज्ञान ही फार मोठा गुन्हा आहे. भगवंताचे सांगणे व सॉक्रेटिसचे सांगणे यातील भावार्थ एकच आहे. स्वतःच्या अज्ञानाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे हे भगवान सांगत आहेत, तर दुसऱ्याच्या पापाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे हे सॉक्रेटिस सांगत आहे. दुसऱ्याच्या पापाबद्दल क्षमा करावी, परंतु स्वतःच्या अज्ञानाचीही क्षमा करणे पाप आहे. स्वतःचे अज्ञान शिल्लक ठेवता नाहीच कामा. गीता प्रवचने अध्याय 16 भाग 2. अहिंसेच्या विकासाचे 4 टप्पे. अशा रीतीने एकीकडे दैवी संपत्ती व दुसरीकडे आसुरी संपत्ती अशा 2 सेना उभ्या आहेत. त्यातील आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटाळावी. सत्य, अहिंसा इत्यादी दैवी गुणांचा विकास अनादिकालापासून होत आहे. मध्यंतरी जो काळ गेला त्या काळातही पुष्कळ विकास झाला, तरी अद्याप विकासास पुष्कळ अवसर आहे. विकासाची मर्यादा संपली असे नाही. जोपर्यंत सामाजिक शरीर आपणास आहे तोपर्यंत विकासास अनंत अवकाश आहे. वैयक्तिक विकास झाला तरी सामाजिक, राष्ट्रीय, जागतिक विकास राहतोच. व्यक्तीने आपल्या विकासाचे खत घालून मग समाज व राष्ट्र यातील लाखो व्यक्तींच्या विकासास सुरुवात करावयाची असते. उदाहरणार्थ, मानवाने अहिंसेचा विकास अनादी काळापासून चालवला असला तरी आजही तो विकास सुरूच आहे. अहिंसेचा विकास कसा होत गेला ते पाहण्यासारखे आहे. त्यावरून पारमार्थिक जीवनाचा विकास उत्तरोत्तर कसा होत आहे व त्याला अजून पूर्ण अवकाश कसा आहे हे दिसून येईल. हिंसकाच्या हल्ल्यापासून बचाव कसा करावा याचा अहिंसक माणूस विचार करू लागला. आधी समाज रक्षणार्थ क्षत्रिय वर्ग ठेवला, परंतु तोच पुढे समाज भक्षण करू लागला. तेव्हा या उन्मत्त क्षत्रियांपासून बचाव कसा करावा याचा अहिंसक ब्राह्मण विचार करू लागले. परशुरामाने स्वतः अहिंसक असूनही हिंसेचा अवलंब केला व तो क्षत्रियाचा निपात करू लागला. क्षत्रियाने हिंसा सोडावी म्हणून तो स्वतः हिंसक बनला. हा अहिंसेचा प्रयोग होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. 21 वेळा क्षत्रियांचा संहार करूनही ते उरलेच, कारण हा प्रयोग मुळातच चुकीचा होता. ज्या क्षत्रियात त्यांचा नायनाट करण्यासाठी म्हणून मी भर घातली तो क्षत्रिय वर्ग कसा नष्ट व्हावा. मी स्वतःच हिंसक क्षत्रिय बनलो. हे बीज कायमच राहिले. बीज कायम ठेवून झाडे तोडणाऱ्याला पुन्हा झाडे उत्पन्न झालेली दिसतीलच. परशुराम भला माणूस होता, पण प्रयोग मोठा विचित्र झाला. स्वतः क्षत्रिय होऊन तो पृथ्वी निक्षत्रिय करू पाहत होता. वास्तविक स्वतःपासूनच त्याने प्रयोग सुरू केला पाहिजे होता. स्वतःचे डोके त्याने प्रथम उडवले पाहिजे होते. परशुरामाचा मी दोष दाखवतो तो त्याच्यापेक्षा मी शहाणा म्हणून नव्हे, मी बालक आहे, परंतु त्याच्या खांद्यावर उभा आहे म्हणून मला साहजिकच जास्त दिसत आहे. परशुरामाच्या प्रयोगाचा आधारच चुकीचा होता. हिंसामय होऊन हिंसेला दूर करणे शक्य नाही, उलट त्यामुळे हिंसकाची संख्या मात्र वाढते. परंतु त्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यावेळच्या भल्या माणसांनी, थोर अहिंसामय माणसांनी विचार सुचला त्याप्रमाणे प्रयोग केले. परशुराम हा त्यावेळचा थोर अहिंसावादी. हिंसेच्या उद्देशाने हिंसा नाही केली, अहिंसा स्थापण्यासाठी ती हिंसा होती. तो प्रयोग फसला. पुढे रामाचे युग आले. त्यावेळेस पुन्हा ब्राह्मणाने विचार केला. त्यांनी हिंसा सोडली होती, स्वतः हिंसा नाहीच करावयाची असे त्यांनी ठरविले. परंतु राक्षसांचे हल्ले कसे परतवायचे. त्यांनी असे पाहिले की क्षत्रिय हिंसा करणारे आहेत, त्यांच्याकडून परभारे राक्षसांचा संहार करावा, काट्याने काटा काढावा. आपण स्वतः नामानिराळे राहावे. विश्वामित्राने यज्ञरक्षणार्थ रामलक्ष्मणास बोलवून त्यांच्याकरवी राक्षस संहारिले. जी अहिंसा स्वसंरक्षित नाही, ज्या अहिंसेला स्वतःचे पाय नाहीत, अशी लुळी पांगळी अहिंसा उभी कशी राहावयाची असा विचार आज आपण करतो. परंतु वशिष्ठ विश्वामित्रांसारख्याच क्षत्रियांच्या बळावर स्वतःचा बचाव करून घेण्यात कमीपणा वाटला नाही. परंतु रामासारखा क्षत्रिय न भेटता तर विश्वामित्र म्हणता, मी मरेन परंतु हिंसा करणार नाही. हिंसक होऊन हिंसा दूर करण्याचा प्रयोग होऊन गेला होता. आता स्वतःची अहिंसा तर नाहीच सोडावयाची हे ठरून गेले होते. क्षत्रिय न लाभला तर अहिंसक मरून जातील अशी आता भूमिका होती. विश्वामित्रांबरोबर जात असता रामाने विचारले, हे ढीग कसले. विश्वामित्र म्हणाला, हे ब्राह्मणांच्या हाडाचे ढीग आहेत. अहिंसक ब्राह्मणांनी हल्ला करणाऱ्या हिंसक राक्षसांचा प्रतिकार केला नाही, ते मेले.
त्यांच्या हाडांचे हे ढीग. ब्राह्मणांच्या या अहिंसेत त्याग होता, परंतु दुसऱ्यापासून संरक्षणाची अपेक्षा होती. असल्या दुबळेपणाने अहिंसेची पूर्तता होत नाही. संतांनी पुढे तिसरा प्रयोग केला. संतांनी असे ठरवले, दुसऱ्याची मदत मागायचीच नाही. माझी अहिंसाच माझा बचाव करील. असा जो बचाव होईल तोच खरा. संतांचा हा प्रयोग व्यक्तिनिष्ठ होता. हा व्यक्तिगत प्रयोग त्यांनी पूर्णत्वास नेला, परंतु या प्रयोगात व्यक्तिगतता राहिली. समाजावर हिंसकाचा हल्ला आला असता जर तो समाज संतांकडे येऊन विचारतो की आम्ही काय करावे, तर त्या प्रश्नाला संतांना निश्चित उत्तर कदाचित देता नसते आले. व्यक्तिगत जीवनात परिपूर्ण अहिंसा असणारे संत समाजाला सल्ला देताना म्हणाले असते, आम्ही दुबळे आहोत. संतांना मी दोष देतो, हे बाल साहस आहे. मी त्यांच्या खांद्यावर आहे म्हणून जे दिसतो ते सांगतो. त्यांनी मला क्षमा करावी. ते करतीलच, कारण त्यांची क्षमा थोर आहे. अहिंसेच्या साधनाने सामुदायिक प्रयोग करावे असे संतास वाटत नसेल असे नाही, पण त्यांना परिस्थिती तितकी अनुकूल वाटली नाही. त्यांनी स्वतःपुरते अलग अलग प्रयोग केले, परंतु अलग अलग केलेल्या प्रयोगातून जे शास्त्र रचले जाते, सम्मिलित अनुभवातूनच शास्त्र बनते. संतांच्या प्रयोगानंतरचा चौथा प्रयोग आज आपण करीत आहोत. सर्व समाजाने अहिंसात्मक साधनांनी हिंसेचा प्रतिकार करण्याचा आपला प्रयोग चालला आहे. अशा प्रकारे 4 प्रयोग आपण पाहिले. प्रत्येक प्रयोगात अपूर्णता होती आणि आहे. विकासक्रमात ही गोष्ट अपरिहार्यच आहे, परंतु त्या काळात ते प्रयोग पूर्णच होते असे म्हणले पाहिजे. आणखी 10,000 वर्षांनी आजच्या आपल्या अहिंसक युद्धात ही पुष्कळ हिंसा दिसून येईल. शुद्ध अहिंसेचे प्रयोग आणखी होत जातील. ज्ञान, कर्म व भक्ती यांचाच नव्हे तर सर्व सद्गुणांचा विकास होऊन राहिला आहे. एक वस्तू पूर्ण आहे, ती म्हणजे परमात्मा. भगवद्गीतेतील पुरुषोत्तम योग पूर्ण आहे, परंतु व्यक्ती आणि समुदाय यांच्या जीवनात त्याचा पूर्ण विकास व्हावयाचा आहे. वचनांचाही विकास होतो. ऋषी मंत्रांचे द्रष्टे समजले जात, करते नव्हे, कारण त्यांना मंत्रांचा अर्थ दिसला, पण तोच त्याचा अर्थ असे नव्हे. त्यांना एक दर्शन झाले. यापुढे आपणास त्याचा विकसित अर्थ दिसू शकतो. त्यांच्यापेक्षा आपणास जास्त दिसते हा काही आपला विशेष नव्हे. त्यांच्याच आधारावर आपण पुढे जातो. मी येथे अहिंसेच्याच विकासावर बोलत आहे. याचे कारण सर्व सद्गुणांचे सरासरीने सार काढले तर अहिंसाच निघेल, आणि त्या युद्धात आपण आज पडलोही आहोत. म्हणून या तत्वाचा कसा विकास होत आहे हे पाहिले. अहिंसेचा एक महान प्रयोग, मांसाहार परित्याग. हिंसकाचा हल्ला आला असता अहिंसकाने बचाव कसा करावा, ही अहिंसेची एक बाजू आपण पाहिली. माणसातील झगड्यात अहिंसेचा कसा विकास होत आहे हे आपण पाहिले. परंतु माणसांचा व पशूंचाही झगडा आहे. माणसांनी अद्याप आपसातील झगडे मिटवले नाहीत व पोटात पशु कोंबून तो जगत आहे. मनुष्याला स्वतःचे झगडे अद्याप मिटवता येत नाहीत व आपल्याहून हीन दुबळे जे पशु, त्यांना खाल्ल्याशिवाय त्याला जगता येत नाही. हजारो वर्षे जगून कसे जगावे याचा विचार अद्याप माणसाने केला नाही. माणसाला माणसासारखे जगता येत नाही, परंतु याही गोष्टीचा विकास होत आहे. एकेकाळी माणसाचा सारा निर्वाह पशुवरच होत होता, परंतु शहाण्या उत्तम लोकांचे पटले नाही. मांस खावयाचे तर यज्ञातील मारलेल्या पशूंचेच खावे असे त्यांनी निर्बंध घातला. हिंसेला आळा बसावा हा हेतू. कित्येकाने तर मांसांचा संपूर्ण त्याग केला, परंतु ज्यांना संपूर्णतः त्याग करवत नव्हता त्यांनी यज्ञात परमेश्वरास अर्पून काही तपस्या करून मांस खावे अशी परवानगी दिली. यज्ञातच मांस खा असे सांगण्यात हिंसेला आळा बसेल असे वाटत होते, परंतु पुढे यज्ञ ही सामान्य वस्तू होऊन बनली. वाटेल त्याने उठावे, यज्ञ करावा, मांस खावे असे सुरू झाले. तेव्हा भगवान बुद्ध पुढे आले व ते म्हणाले, मांस खावायचेच असेल तर खा, पण देवाच्या नावाने तरी खाऊ नका. या दोन्ही वचनात हेतू एकच, हिंसेला आळा बसावा. गाडी कोठून तरी संयमाच्या मार्गावर यावी. यज्ञ करा हे करू नका. दोन्हीतून मांसाशन त्यागच आपण शिकलो. अशा रीतीने आपण हळूहळू मांसाशन सोडित गेलो. जगाच्या इतिहासात भारतवर्षातच हा मोठा प्रयोग झाला. कोट्यावधी लोकांनी मांस सोडले आणि आपण आज मांस खात नाही यात आपली मोठी फुशारकी नाही. पूर्वजांच्या पुण्याईने आपल्या ते अंगवळणी पडले आहे. परंतु पूर्वीचे ऋषी मांस खात होते असे जर आपण म्हणले किंवा वाचले तर आपणास आश्चर्य वाटेल. ऋषी आणि मांस, छे, काहीतरी भलतेच. परंतु मांसाशन करत असता संयमाने त्यांनी त्याग केला याचं श्रेय त्यांना आहे. ते कष्ट आपणास नाही. त्यांची पुण्याई आयती आपणास मिळाली. भवभूती कवीच्या उत्तर रामचरितात एक प्रसंग आहे.
वाल्मिकीच्या आश्रमात वसिष्ठ ऋषी आले असता त्यांच्या स्वागतासाठी लहान कालवड मारली गेली. तेव्हा एक लहान मुलगा मोठ्या मुलास विचारतो, आज आपल्या आश्रमात तो दाढीवाला वाघ आला आहे, त्याने आपली कालवड मटकावली, खरे ना? तो मोठा मुलगा म्हणतो, अरे ते वशिष्ठ ऋषी, असे म्हणू नये. पूर्वी ते मांसासन करीत व आज आपण करीत नाही, म्हणून त्यांच्यापेक्षा आपण मोठे असा अर्थ नव्हे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपणास आयता मिळाला. त्यांच्या अनुभवाचा आपण विकास केला पाहिजे. अजिबात दूध सोडण्याचेही प्रयोग केले पाहिजेत. माणसाने अन्य प्राण्याचे दूध पिणे हेही गौणच आहे. 10,000 वर्षांनी येणारे लोक आमच्याविषयी म्हणतील, काय त्यांना दूध न पिण्याचे व्रत घ्यावे लागले? दूध कसे बदे पीत, इतके कसे ते रानती? सारांश, निर्भयतेने व नम्रतेने आपण प्रयोग करीत सारखे पुढे गेले पाहिजे. सत्याचे क्षितिज विशाल करीत गेले पाहिजे. विकासास पुष्कळ अवकाश आहे. कोणत्याही गुणाचा अद्याप पूर्ण विकास झालेला नाही. गीता प्रवचने अध्याय 16, भाग 3. आसुरी संपत्तीची तिहेरी महत्वाकांक्षा, सत्ता, संस्कृती आणि संपत्ती. दैवी संपत्तीचा विकास करावयाचा व आसुरी संपत्तीपासून दूर राहावयाचे. दूर राहण्यासाठी या आसुरी संपत्तीचे वर्णन भगवान करून राहिले आहेत. या आसुरी वर्णनात 3च मुख्य गोष्टी आहेत. असुरांच्या चरित्राचे सार सत्ता, संस्कृती व संपत्ती या 3 वस्तूत आहेत. आपलीच संस्कृती काय ती उत्कृष्ट व तीच साऱ्या जगावर लादली जावी ही महत्वाकांक्षा. आपली संस्कृती का लादली जावी, तर ती म्हणे चांगली आहे, आणि ती चांगली का, तर ती आपली आहे म्हणून. आसुरी व्यक्ती काय किंवा अशा व्यक्तींनी बनलेली साम्राज्य काय, त्यांना या 3 गोष्टी पाहिजे असतात. ब्राह्मणांना वाटते ना की आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ, सारे ज्ञान आपल्या वेदात आहे. वैदिक संस्कृतीचा विजय सर्व जगभर व्हावा. अग्रतश्चतुरो वेदान पृष्ठतः सशरम धनु, असे होऊन सर्व पृथ्वीवर आपल्या संस्कृतीचे झेंडे नाचवावेत. परंतु पाठीमागे सशरम धनु असली की पुढच्या बिचाऱ्या वेदांचा निकालच लागतो. मुसलमानांना असेच वाटते की कुराणात जे काही आहे तेवढेच खरे. ख्रिस्ताच्या अनुयायांना तसेच वाटते. इतर धर्मातील मनुष्य कितीही वर गेलेला असो, त्याचा जर ख्रिस्तावर विश्वास नसेल तर त्याला स्वर्ग नाही मिळायचा. देवाच्या घराला त्यांनी एकच दरवाजा ठेवला आहे व तो म्हणजे ख्रिस्ताचा. लोक आपल्या घरांना तर खूप दरवाजे व खिडक्या लावतात, परंतु बिचारा देवाच्या घराला एकच दरवाजा. कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे सर्वांना वाटत असते. मी म्हणे भारद्वाज कुळातला. ती परंपरा माझी अव्याहत चालली आहे. पाश्चात्यातही असेच आहे. आमच्या नसात म्हणे नॉर्मन सरदारांचे रक्त आहे. आपल्याकडे गुरु परंपरा असते ना. मूळ आदिगुरु म्हणजे शंकर, मग ब्रह्मदेव किंवा कोणीतरी गाठावयाचा, मग नारद, मग व्यास, मग आणखी एखादा ऋषी, मग आणखी मध्ये 10-5 लोक घालून मग स्वतःचा गुरु आणि मग मी, अशी परंपरा दाखवायची. आपण मोठे, आपली संस्कृती श्रेष्ठ असे वंशावळीवरून सिद्ध करावयाचे. अरे, तुझी संस्कृती उत्तम असेल तर तुझ्या कृतीतून ती दिसू देत, तिची प्रभा आचरणातून फाकू दे, परंतु ते नाही. जी संस्कृती स्वतःच्या जीवनात नाही, स्वतःच्या घरात नाही, ती जगभर फैलावू पाहणे, या विचारसरणीला आसुरी म्हणतात. ज्याप्रमाणे माझी संस्कृती सुंदर, त्याप्रमाणे जगातील सारी संपत्ती घ्यावयास लायक मीच. सारी संपत्ती मला मिळाली पाहिजे व मी ती मिळवणारच. ती संपत्ती का मिळवायची, तर बरोबर समान वाटणी करण्यासाठी. यासाठी स्वतः संपत्तीत पुरून घ्यायचे. तो अकबर म्हणत असे ना, अजून राजपूत माझ्या साम्राज्यात का दाखल होत नाहीत? एक साम्राज्य होईल, शांती नांदेल. अकबरास असे प्रामाणिकपणे वाटत होते. हल्लीच्या असुरास असे वाटते की संपत्ती सारी एकत्र करावयाची. का, तर ती पुन्हा वाटण्यासाठी. त्यासाठी मला सत्ता हवी. सारी सत्ता एका हाती केंद्रीभूत झाली पाहिजे. ही तमाम दुनिया माझ्या तंत्राखाली राहिली पाहिजे. स्वतंत्राप्रमाणे माझ्या तंत्राप्रमाणे चालली पाहिजे. माझ्या ताब्यात जे असेल ते माझ्या तंत्राप्रमाणे चालेल, तेच स्वतंत्र. अशा प्रकारे संस्कृती, सत्ता व संपत्ती यात मुख्य 3 गोष्टींवर भर आसुरी संपत्तीत दिला जातो. एक काळ असा होता की ब्राह्मणाचे वर्चस्व समाजावर असे. त्यांनी शास्त्रे लिहावी, कायदे करावे, राजांनी त्यांना नमावे. ते युग पुढे ओसरले. क्षत्रियांचे युग आले. घोडे सोडावयाचे, दिग्विजय करावयाचे. क्षत्रिय संस्कृतीही आली आणि गेली.
ब्राह्मण म्हणे, मी शिकवणारा, बाकी शिकणारे, माझ्याशिवाय गुरु कोण? ब्राह्मणांना संस्कृतीचा अभिमान होता. क्षत्रियांचा भर सत्तेवर होता. याला आज मी मारले, त्याला उद्या मारेन, या गोष्टीवर सारा जोर. पुढे वैश्यांचे युग आले. पाठीवर मारा, परंतु पोटावर मारू नका. यात वैश्यांचे सारे तत्वज्ञान. सारे पोटाचे शहाणपण शिकवायचे. हे धन माझे आहे आणि तेही माझे होईल. हाच जप, हाच संकल्प. इंग्रज आपणास म्हणतात ना, स्वराज्य पाहिजे तर घ्या, फक्त आमचा पक्का माल येथे खपण्याच्या सवलती ठेवा म्हणजे झालं. मग तुमच्या संस्कृतीचा तुम्ही खूप अभ्यास करा, लंगोटी लावा व संस्कृती सांभाळा. आजकाल होणारी युद्धे ही व्यापारी असतात. हेही युग जाईल, जाण्यास आरंभही झाला आहे. असे हे सारे आसुरी संपत्तीचे प्रकार. कामक्रोधमुक्तीचा शास्त्रीय संयम मार्ग. आसुरी संपत्ती दूर सारण्याचा प्रयत्न करावा. आसुरी संपत्ती म्हणजे थोडक्यात काम, क्रोध व लोभ. सर्व जगाला हे काम, क्रोध, लोभ नाचवीत आहेत. हा नाच आता पुरे, हे सोडलेच पाहिजे. क्रोध व लोभ कामातून उत्पन्न होतात. कामाला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे लोभ उत्पन्न होतो. प्रतिकूल परिस्थिती असली म्हणजे क्रोध उत्पन्न होतो. गीतेत पदोपदी या तिघांपासून दूर राहा असे सांगितले आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी हेच सांगितले. काम, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 भव्य दरवाजे आहेत. या दरवाजातून पुष्कळ रहदारी आहे. अनेक लोक येतात जातात. नरकाचा रस्ता ऐस पैस रुंद आहे. तेथून मोटारी जातात. वाटेत पुष्कळ सोबतीही भेटतात, परंतु सत्याचा रस्ता अरुंद आहे. अशा या कामक्रोधापासून बचाव कसा करायचा? संयमाचा मार्ग स्वीकारून. शास्त्रीय संयमाची कास धरली पाहिजे. संतांचे अनुभव म्हणजे शास्त्र. प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले त्याचे शास्त्र होते. या संयमाच्या सिद्धांताची कास धरा. उगीच शंका काढीत नका बसू. कामक्रोध जगातून गेले तर जगाचे कसे होईल? जग तर चाललेच पाहिजे. थोड्या प्रमाणात तरी कामक्रोध राखावयास नको का? असल्या शंका कृपा करून काढू नका. कामक्रोध भरपूर आहेत. तुम्हा जरूर आहे त्याहून जास्त आहे. उगाच बुद्धिभेद का निर्माण करता? कामक्रोध लोभ तुमच्या इच्छेहून काकणभर जास्तच आहेत. काम मेला तर संतती कशी निर्माण होणार अशी नको चिंता. वाटेल तेवढी संतती तुम्ही निर्माण केलीत तरी एक दिवस असा उजाडणार आहे की मनुष्याचे नाव पृथ्वीवरून सफा पुसून जाईल. शास्त्रज्ञ ही गोष्ट सांगत आहेत. पृथ्वी हळूहळू थंड होत आहे. एकेकाळी पृथ्वी अत्यंत उष्ण होती, तेव्हा तिच्यावर जीव नव्हता. एक काळ असा येईल की पृथ्वी अत्यंत थंड होईल व जीवसृष्टी सारी लयाला जाईल. या गोष्टीला लाखो वर्षे लागतील. तुम्ही संतती कितीही वाढवा, परंतु शेवटी हा प्रलय व्हावयाचा आहे हे निश्चित. परमेश्वर जो अवतार घेतो तो धर्मरक्षणार्थ घेतो, संख्या रक्षणार्थ नव्हे. धर्मपरायण असा एक जरी मनुष्य जोपर्यंत आहे, जोपर्यंत एक तरी पापभिरू व सत्यनिष्ठ मनुष्य आहे, तोपर्यंत काळजी नाही. ईश्वराची त्याच्याकडे नजर राहील. ज्यांचा धर्म मेलेला आहे असे हजारो लोक असून नसून सारखेच. हे सारे लक्षात घेऊन सृष्टीत बेताने राहा. संयमपूर्वक वागा. बेताल वागू नका. लोकसंग्रह करणे याचा अर्थ लोक म्हणतील तसे वागणे नव्हे. माणसांचे संघ वाढवणे, संपत्तीचे ढीग जमा करणे म्हणजे सुधारणा नव्हे. संख्येवर विकास अवलंबून नाही. समाज जर बेसुमार वाढेल तर माणसे एकमेकांचे खून करतील. प्रथम पशुपक्ष्यांना खाऊन मनुष्य समाज माजेल, मग स्वतःच्या पोराबाळांना तोडून खावे लागेल. कामक्रोधात सार आहे हे म्हणणे स्वीकारले तर शेवटी मनुष्य माणसाला फाडून खाईल, यात तिळ मात्र शंका नको. लोकसंग्रह म्हणजे सुंदर व विशुद्ध नीतीचा मार्ग लोकांस दाखवणे. कामक्रोधातून मुक्त झाल्यामुळे पृथ्वीवरचा मनुष्य जर नाहीसा झाला तर मंगळावर उत्पन्न होईल, म्हणून ती चिंता नको. अव्यक्त परमात्मा सर्वत्र भरून राहिला आहे. तो तुमची काळजी घेईल. प्रथम तू मुक्त हो, पुढचे फार पाहू नको. सृष्टी व मानवजात यांची नको काळजी. तुझी नैतिक शक्ती वाढव. कामक्रोध झडझडून टाक. आपुला तू गळा घेई उगवूनी. तुझी मान सापडली आहे ती आधी वाचव. इतके केलेस तरी पुष्कळ झाले. संसार समुद्रापासून दूर काठावर उभे राहून समुद्राची गंमत पाहण्यात आनंद आहे. जो समुद्रात गटांगळ्या खात आहे, ज्याच्या नाकातोंडात पाणी जात आहे, त्याला समुद्राचा काय आनंद?
संत समुद्र तीरावर उभे राहून आनंद लुटतात. संसारापासून अलिप्त राहण्याची ही जी संतांची वृत्ती, ती अंगी मुरल्याशिवाय आनंद नाही. कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहा. बुद्धाने म्हणले आहे, संत उंच पर्वताच्या शिखरावर उभे असतात व तेथून ते खाली संसाराकडे पाहतात. मग हा संसार त्यांना क्षुद्र दिसतो. तुम्ही वर चढून पहा, म्हणजे हा अफाट पसारा क्षुद्र दिसेल. संसारात मग लक्षच लागणार नाही. सारांश: भगवंतांनी आसुरी संपत्ती दूर करून दैवी संपत्ती जवळ करावी असे या अध्यायात कळकळीने सांगितले आहे. त्याप्रमाणे यत्न करावा. रविवार 5 जून 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.